दरम्यान आता प्रशासनाचं नियोजन कसं असेल, कशा पद्धतीने तहव्वूर राणाला कुठे ठेवण्यात येणार आहे, काही माहिती मिळू शकली आहे? महत्वाच्या प्रकरणातला आरोपी आहे, त्यामुळे त्याच्या सुरक्षेची खबरदारी घेणं यासाठी सगळ्या यंत्रणा कालपासून तयारी करतायत किंवा मागच्या काही महिन्यापासून तयारी करतायत। त्याला ज्या विमानतळामधून ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलेट प्रूफ गाड्यांचा वापर केला जाणार आणि चोख बंदोबस्तामध्ये त्याला त्या ठिकाणी नेण्यात येईल, कारण त्याची सुरक्षा देखील विशेष खबरदारी जी आहे ती सरकारच्या माध्यमातून घेतली जाते आहे। कारण आरोपीची आता सुरक्षेची काळजी घेणं आणि त्याच्या चौकशीमधून येत्या काळातले महत्वाचे भक्कम असे पुरावे जमा करणं हा एक मोठा टास्क असणार आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्येच एनआयच्या कोठडीमध्ये त्याला ठेवलं जाईल आणि तिथेच चोख बंदोबस्तामध्ये 24 तास सर्व्हायलन्स त्याच्यावरती असेल, बंदोबस्त असेल, निगराणीखाली तो असेल आणि वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती निगराणी ठेवतील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल किंवा तहव्वूर राणाची जी काही चौकशी होणार आहे ती होईल। त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ठोस अशी पावलं भारत सरकारनं उचललेली आहेत। या विमानतळापासून ज्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येणार आहे तिथे सुद्धा सकाळपासूनच आपण पाहतो की कालपासून सगळी बंदोबस्ताची तयारी करण्यात आलेली आहे आणि ज्या गाडीतून त्याला नेण्यात येणार आहे त्या बुलेट प्रूफ गाड्या असल्याची माहिती सुद्धा सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून समोर आलेली होते आणि जे बोललं जाते की मुंबईमध्ये त्याला आणलं जाईल आणि मुंबईत हा खटला चालवला जाईल, तर तशा पद्धतीची माहिती अजून तरी अधिकृतपणे देण्यात येत नाहीये। मात्र दिल्लीमध्ये या आरोपीला ठेवून त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं खटला चालवता येईल यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जात असल्याचं सुद्धा कळतं आहे। कारण मुंबईमध्ये त्याला आणणं आणि मुंबईतल्या या कॉमन अशा जेलमध्ये त्याला ठेवणं, जरी वेगळ्या बॅरकमध्ये ठेवण्याची आवश्यकता पडली किंवा तशा पद्धतीची उपाययोजना केली गेली असली तरी सुद्धा त्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ही योग्य होईल का याबाबत अजून सुद्धा ज्या काही यंत्रणा आहेत त्या साशंक आहेत आणि